मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा। शेतकरी, कष्टकरी आणि उद्योजकांचा, व्यावसायिकांचा, कलाकारांचा, साहित्यिकांचा, संत महंतांचा आणि क्रांतिकारकांचा वसा आणि वारसा जपणारा आपला महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पुरस्कारांचा मळा म्हणजेच आदर्श गाव रानमाळा। गाव छोटंसं आहे पण कर्तृत्व गाजवणारी अनेक माणसं याच गावात आहे। आपण समृद्ध झालो पाहिजे हा चांगला विचार आहे, पण आपल्याबरोबर इतर लोकही समृद्ध झाली पाहिजे। त्यासाठी सार्वजनिक आयुष्य दातृत्व दाखवून समाजाला उभं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नाना, अर्थातच यादवराव विठ्ठल शिंदे। यादवराव शिंदे यांचा जन्म जाईबाई यांच्या पोटी 1 जून 1952 रोजी झाला। वडील स्वर्गीय विठ्ठल गोविंद शिंदे हे करारी स्वभावाचे शेतकरी। कुटुंबात शिस्त असायलाच हवी हा स्वर्गीय विठ्ठल शिंदे यांचा शिकस्त असल्यानं आपसूक नानांच्या स्वभावात शिस्तीचे बीजारोपण झाले। अतिशय खडतर परिस्थितीमध्ये नानांनी मॅट्रिकची परीक्षा म्हणजे एसएससी परीक्षा उत्तीर्ण झाली। एसएससी नंतर अवघ्या 1 वर्षांनी नानांचा दृष्टिकोन विकसित झाला आणि त्यांनी उदरनिर्वाहासाठी 3 एप्रिल 1971 मुंबई गाठली। मुंबईमध्ये भाईखेळा मार्केट येथे नानांनी आपल्या कष्टाला सुरुवात केली आणि त्यांचे बंधू चंद्रकांत मारुती शिंदे यांनी त्यांना मार्गदर्शन केलं। मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया। भायखेळ्याच्या नवा भाजी बाजार येथील विठ्ठलशेठ तुकाराम कामठे यांच्या गाळ्यावर नानांनी तब्बल 2 वर्ष मोठ्या कष्टानं आणि प्रामाणिकपणानं काम केलं। सन 1973च्या दीपवालीमध्ये नानांनी नवा भाजी बाजार येथे भाडे तत्वावर एक गाळा घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू केला। कष्ट, प्रामाणिकपणा, सचोटी, सेवा हे गुण अंगात असले तरच व्यवसाय उंचीवर जाऊ शकतो हे नानांचं ठाम मत आहे। 21 मे 1974 नानांचा विवाह स्वर्गीय मारुती बबन वाघुले यांची कन्या अलका यांच्याशी झाला। येथूनच नानांच्या सहजीवनाला प्रारंभ झाला। यादवराव शिंदे म्हणजेच नानांच्या पत्नी अलका अर्थात नानी यांची खंबीर साथ नानांना मिळाली आणि आजही मिळत आहे। ही साथ मिळताना आज मितीला त्यांच्या सहजीवनाला 50 वर्ष पूर्ण होत आहे। म्हणूनच त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतच आहोत। एक फूल वाहतो सखे, एक फूल वाहतो सखे। नाना नानींच्या संसाराच्या वेलीवर 3 फुलं उमलली। थोरला मुलगा सूर्यकांत आज मितीला वडिलांचा व्यवसाय जोमाने पुढे नेत आहे। संतोष राजकर, संतोष गायकवाड हे जावई बापू आणि नातजावई रोहन ढोले पाटील यांची उत्तम पद्धतीनं साथ नाना नानींना लाभत आहे। चाकणच्या बनकर कुटुंबातील कैलासवासी बबन रामभाऊ बनकर यांची कन्या सपनाताई या लक्ष्मीच्या पावलांना शिंदे परिवारात आल्या आणि सूर्यकांत त्यांचा मुलगा आणि सून सपनाताई यांची नाना नानींना खंबीर साथ मिळत आहे। नानांच्या 2 मुली सुरेखा आणि सुनंदा ह्या देखील उत्तम गृहिणी असून प्रपंचाची संपूर्ण जबाबदारी चोखपणे पार पाडत आहे। नातवंडे राजनंदिनी, जिया नाना नानींसाठी अप्रूप आहे। आपल्या लग्नानंतर नाना व्यवसायात फक्त स्थिर स्थावर झाले नाहीत तर त्यांनी आपला व्यवसाय जोमात पुढे घेऊन गेले। त्याचं कारण त्यांच्या पत्नी अलका म्हणजेच आपल्या नानी यांची खंबीर साथ। व्यवसायाचे कष्ट सांगताना नाना म्हणतात 1997 साली त्यांनी स्वतः रोज 12 ते 13 तास न थकता न बसता व्यवसाय केला। हा व्यवसाय करताना त्यांनी एका दिवसात 5-5 ट्रक नुसता भेंडीचा वाण खपवला। कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर नानांनी आपला उद्योग यशस्वी करून दाखवला। नानांच्या आणि नानींच्या स्वभावात एक खासियत आहे, ती म्हणजे आपण जे केलं ते आपल्या समाधानासाठी, लोकांना दाखवण्यासाठी नाही हे तत्व ते नेहमी पाळतात। म्हणूनच प्रसिद्धीपासून 4 हात लांब राहणारे नाना नानी सर्वांना प्रिय आहेत। सार्वजनिक आयुष्य जगत असताना नाना नानींनी गावाच्या जडणघडणीत आपली सामाजिक भूमिका निभावली आहे। गावातील सर्व मंदिरांच्या जीर्णोद्धारात नानांचा वाटा सिंहाचा आहे। त्याचे कारण असावी मंदिरं आपुली छान, गावापासून जवळ असावी दूर नसावे स्थान या भावगीतामधील भाव त्यांच्या हृदयात आहे। सामाजिक जीवनात काम करताना त्यांनी 1998 साली ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना करत
अध्यक्ष म्हणून या संस्थेच्या माध्यमातून गावात विकास कामे केली आहेत। नानांच्या सौजन्यानं लोकांकडे वर्गणी न मागता स्वतःहून लोकांनी दिलेल्या देणगी आणि त्या देणगीमधून बांधलेलं मंदिर म्हणजे पांडुरंग मंदिर आणि भैरवनाथ मंदिर। नानांनी नानींच्या नावानं ट्रस्ट स्थापन केलं, ते म्हणजे सौ अलका यादवराव शिंदे एज्युकेशन ट्रस्ट। या ट्रस्टच्या माध्यमातून शाळेचं पूर्ण बांधकाम करणं, सांस्कृतिक हॉल बांधणं, कॅम्प्युटर लॅब उभी करणं यासारखी कामं केली आहे। संपूर्ण शाळेला ISO मानांकन मिळवून दिलं आहे। जिल्हा परिषद शाळेमध्ये सेमी इंग्लिश मीडियम सुरू करून त्याचं व्यवस्थापन या ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं। मित्रहो, तसं पाहिलं तर जीवनात अध्यात्माशिवाय समाधान नाही। 3 नोव्हेंबर 1997ला नानांनी स्वाध्याय परिवाराचं पहिलं प्रवचन ऐकलं। तेथूनच नाना नानींनी अध्यात्माची पाऊलवाट चालू ठेवली, ती आजपर्यंत। झाली आनंदाची छान सुखाची सकाळ। नाना नानींवर स्वाध्याय परिवाराचा इतका प्रभाव आहे की आयुष्याचं समाधान हासिल केल्याचा आनंद या दाम्पत्याला आहे। म्हणूनच त्यांनी रानमाळा या आपल्या गावात स्वतःच्या जागेत स्वाध्याय केंद्र उभं केलं आहे। मित्रहो, यादव शिंदे आणि अलका शिंदे या दाम्पत्याचा संपूर्ण लेखाजोखा सांगण्याचं कारण म्हणजे त्यांचा मोठेपणा दाखवण्यासाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यातून शिकणं आणि प्रेरणा घेण्यासाठी आहे। असो, नाना नानी सुंदर आयुष्य जगत आहेत। त्यांच्या जगण्यातल्या सहजीवनाला 50 वर्ष पूर्ण होत असताना आपणा सर्वांना आनंद होत आहे। म्हणूनच त्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। पार्वती बोली शंकर से सुनिए भोलेनाथ जी, रहना है हर एक जन्म में मुझे तुम्हारे साथ जी। वचन दीजिए ना छोड़ेंगे कभी हमारा हाथ जी, ओ भोलेनाथ जी।